मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतला आहे. पुस्तकाचं नाव आहे भारतीय समाजाची ओळख. प्रकरण क्रमांक 3, भारतीय समाजातील विविधता आणि एकता. या प्रकरणात एकूण 3 उपघटक महत्त्वाचे आहेत, प्रमुख आहेत. 1. भारतीय समाजातील विविधता. 2. विविधतेतील एकता. 3. राष्ट्रीय एकतेसमोरील आव्हाने. यातील दुसरा उपघटक आपण अभ्यासत आहोत, विविधतेतील एकता. विविधतेतील एकता यामध्ये अंतर्गत उपघटक आहेत भौगोलिक एकता, धार्मिक एकता, राजकीय एकता, भाषिक एकता, सांस्कृतिक एकता. हे लहान लहान उपघटक आहेत, ते आपण एकत्र अभ्यास करूया. या सर्व प्रकारची भारतातील विविधता आहे, त्याची एकता आपण पाहूया. भौगोलिक एकता. इतर सर्व देशांप्रमाणे भारताचीही नैसर्गिक सीमा आहेत. प्रत्येक देशाला असतात नैसर्गिक सीमा. उत्तरेकडे हिमालयाच्या रांगा आहेत, त्याने थंड वाऱ्याचं भारताचं संरक्षण झालेलं. हिमालयाच्या रांगा उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे समुद्र या नैसर्गिक सीमा आहेत. निसर्गानेच सीमा निश्चित केलेली आहे. उत्तरेला हिमालयाची रांग आणि दक्षिणेला समुद्र. भारताच्या विविध भागातील हवामान वेगवेगळे आहे. खूप वेगवेगळं हवामान आहे वेगवेगळ्या भागात. मान्सूनचा ऋतू मात्र संपूर्ण भारतात आहे आणि मान्सूनचा ऋतू जो आहे हा सर्व भारतभर मात्र आहे. आता तुम्हाला माहीत आहे का, मान्सून या शब्दाचे मूळ मौसम या अरबी शब्दात सापडते. अरबी शब्द आहे मौसम किंवा हिंदीतही आहे मौसम, तर ते मान्सून मराठी शब्द. त्या प्रदेशातील वेगवेगळ्या राज्यांशी व्यापार करणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांनी हा शब्द शोधून काढला. तर वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या राज्यांशी व्यापार करताना अरबी व्यापाऱ्यांनी हा शब्द शोधून काढलेला आहे. मान्सून मौसमपासून शब्द तयार झाला असं आपण म्हणूया. शेती करण्याच्या पद्धतीमध्येही एक प्रकारची समानता आढळून येते. शेतीची पद्धतही समान, कारण मान्सूनवर अवलंबून शेती आहे. मान्सून भारतात सारखा आहे. पेरणी आणि कापणी करण्याचा काळ समान असतो, त्यामुळे शेतामध्ये पेरणी करण्याचा आणि पीक काढण्याचा म्हणजे कापणीचा काळ समान येतो. नद्या, खनिजे, वने यासारखी नैसर्गिक संसाधने भारतात सर्वत्र आढळतात. या नैसर्गिक संसाधनावर समान अधिकार असल्याने सर्व लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण होते. भारतामध्ये ज्या नद्या आहेत, खनिजे आहेत, वनं आहेत किंवा जी काही नैसर्गिक संपत्ती आहे ती भारतातील सर्व लोकांची आहे, भारतीयांची आहे. त्यामुळे समान सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळेच लोकांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण होते. आता आपण उदाहरण पाहूया. केरळमधील ओणम हा सण फार महत्त्वाचा आहे. केरळमधील ओणम. यानंतर आणखी ठिकाणचे पाहूया आपण. पश्चिम आणि दक्षिण भारतातील मकर संक्रांत. महाराष्ट्रात पण मकर संक्रांत महत्त्वाचा सण. तामिळनाडूमधील पोंगल. जसा महाराष्ट्रात पोळा आहे तसा हा तामिळनाडूतला पोंगल. पंजाबमधील बैसाखी. आसाममधील बिहू. यासारखे सण कापणीच्या हंगामाशी संबंधित आहे. या काळामध्ये पीक तयार झालेलं असतं, पीक काढणीचा वेळ असतो, म्हणून कापणीच्या हंगामाशी संबंधित असणारे हे सण एकतेची भावना व्यक्त होते. आता पाहूया आपण धार्मिक एकता. भारतातील विविध धार्मिक गटांमध्ये वरकरणी फरक दिसत असले तरी त्या गटांमधील काही समान मूलघटक शोधून काढणे अवघड नाही. भारतात वेगवेगळे धर्म आहेत, पण त्यातही काहीतरी समानता आहे. समान घटक शोधता येतात. प्रत्येक धर्म आपापल्या धर्मश्रद्धेचा उपदेश करतो. प्रत्येकजण आपला धर्म जो आहे त्याच्या धर्मश्रद्धा इतरांना सांगतो. मानवी मूल्यांवर प्रत्येक धर्माची श्रद्धा आहे. मानवाच्या मूल्यावर मानवी मूल्य महत्त्वाचं आहे. परोपकार, पवित्रता, प्रामाणिकपणा, साधेपणा, चांगुलपणा, भूतदया यासारखी जीवनमूल्ये सर्व धर्मामध्ये आहेत. म्हणजे कोणताही धर्म असो त्या धर्मामध्ये या बाबी किंवा हे गुण आहेतच की जे मानवाला सांगितले जातात. ही मानवी मूल्य रुजवली जातात. मग परोपकार करणं किंवा पावित्र्याच्या संदर्भातल्या बाबी, प्रामाणिकपणा, साधेपणा, चांगुलपणा, भूतदया सर्व धर्मामध्ये ही जीवनमूल्ये आहेत. भारत हा विविध धार्मिक श्रद्धांचा देश आहे.
देशभरातील श्रद्धास्थानांवरून भारतातील धार्मिक एकता ध्यानात येते. आपल्या श्रद्धास्थानांवरून एकता समजते. भारत आणि परदेशातील लोक भारतीय हिंदूंच्या धार्मिक स्थळी गर्दी करतात. मग हिंदूंचे जे धार्मिक स्थळं असतील तिथे गर्दी होते. उदाहरण पाहू. उत्तर उत्तरेकडील बद्रीनारायण, पश्चिमेकडील द्वारका, दक्षिणेकडील रामेश्वरम आणि पूर्वेकडील पुरी. भारताच्या चारही बाजूंचा विचार करता ही 4 ठिकाणे घेतली आहेत. आणखी शिखांचे अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, वेलाकन्नी येथील ख्रिश्चन चर्च, कोची किल्ल्यावरील ज्यूंचे उपासनास्थळ, मुस्लिम फकीरांच्या समाधी आणि अजमेर दर्गा अशा भारतातील आणि जगातील स्थळांना पर्यटक भेटी देतात. अशा ठिकाणी वेगवेगळे पर्यटक येतात. पहा, ही श्रद्धेची स्थानं आहेत. कुंभमेळा, मदर मेरीची मेजवानी, कुरुक्षेत्र उत्सव, गणपती उत्सव असतो, दुर्गापूजा असते, त्रिसूरपूरम या स्थळांना जगभरातील सर्व श्रद्धांचे अनुयायी दरवर्षी भेटी देतात. व्यक्तींच्या धार्मिक पद्धती, धार्मिक उत्सव आणि सण वेगवेगळे असले तरी त्यातून भारतासारख्या अवाढव्य देशाची धार्मिक एकता प्रकट होते. वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे उत्सव आहेत, वेगवेगळे सण आहेत, आचारविचार पद्धती आहेत, पण तरीही भारताची धार्मिक एकता दिसून येते. पहा, हा एक उत्सव आहे. त्रिसूरपूरम उत्सव हा केरळमध्ये होतो. पहा, सर्व धर्म मिळून सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सामील होतात. सामाजिक एकतेमध्ये धर्माची भूमिका पाहूया आपण. समाजाची एकतेची भूमिका, धर्माची भूमिका. M.N. श्रीनिवास यांनी सामाजिक एकत्रीकरणामध्ये व्यक्ती आणि समुदायांना जोडणारा एक दुवा म्हणून धर्माच्या भूमिकेचे परीक्षण केले आहे. धर्माची भूमिका महत्त्वाची आहे की व्यक्ती आणि समुदायांना जोडणारा हा एक दुवा आहे. त्यांनी या संदर्भात 3 मुद्दे मांडलेले आहेत. श्रीनिवास यांनी मांडलेले 3 मुद्दे पाहूया. 1. ग्रामीण आणि इतर स्थानिक पातळ्यांवर भिन्न भिन्न जाती आणि धार्मिक गटांमधील नातेसंबंध. ग्रामीण आणि स्थानिक पातळीवरचे जाती धर्मातले नातेसंबंध. 2. देशाच्या आर्थिक विकासातील धर्माची सर्वसाधारण भूमिका. आर्थिक विकासात पण धर्माची एक साधारण भूमिका आहे. 3. धार्मिक आणि आर्थिक सामाजिक लाभ. धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक लाभ या 3 बाबींना महत्त्व दिले श्रीनिवासन यांनी. विविध समुदायांचे एकमेकांशी आर्थिक आणि धार्मिक कामांमध्ये संबंध आहेत. मग काम आर्थिक असो किंवा धार्मिक असो, लोकांचा एकमेकांशी संबंध आहे. देशभर पसरलेले विविध समुदाय आणि त्यांच्या बहुविध आर्थिक कार्यामुळे समाजाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया अधिक सशक्त केली. वेगवेगळ्या लोकांचे आर्थिक आणि धार्मिक कार्य एकत्र आहेत, बहुविध क्रिया आहेत या, त्यामुळे एकत्रीकरणाची प्रक्रिया अधिक सशक्त झालेली आहे. कृती क्रमांक 4 दिलेली आहे तुम्हाला करण्यासाठी. लहान गटांमधून वर्गात चर्चा करा. गट करायचा 4-5 विद्यार्थ्यांचा आणि चर्चा करायची. विषय काय आहे तर धर्म हा एक जोडणारा दुवा आणि तोडणारा घटक आहे. चर्चेवर आधारित स्वाध्याय तयार करा की जो धर्म आहे तो धर्म जोडणारा पण आहे आणि तोडणारा पण आहे, यावर चर्चा करायची आहे. पुढची एकता पाहूया आपण. राजकीय एकता. भारतीय समाज हा सर्वार्थाने एक बहुल समाज आहे, बहुविध असा समाज आहे. भारतीय समाजाची एकता आणि बहुविधता हे त्याचे एक मोठे वैशिष्ट्य. एकता आणि बहुविधता मोठं वैशिष्ट्य. आर्थिक आणि सामाजिक असमानतेमुळे भारतीय समाजाला एक समाजवादी समाज म्हणून निर्माण होण्यास अडचणी निर्माण झाल्या. तरीही भारताची एकता आणि एकात्मता अबाधित राहिली. भारत स्वातंत्र्यानंतर समाजवादी समाज म्हणून निर्माण होण्यास जरी अडचणी असल्या तरीही भारतात एकात्मता आहे, अबाधित आहे. भारतातील आर्थिक दुर्बल म्हणजे गरीब घटकांसाठी पंचवार्षिक योजना आणि अनेक योजनांची आखणी करण्यात आली. मग कोणत्याही जाती धर्माचे लोक असो त्यांच्यासाठी योजना समान असतात. भारतीय राज्यघटनेने देशात कायद्याचे राज्य निर्माण केले. सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. व्यक्तीचा सामाजिक दर्जा, धर्म, भाषा, जात, लिंग, प्रदेश अथवा समुदाय यापैकी कुठल्याही घटकावर अवलंबून नाही. म्हणजे न्याय देताना
व्यक्ती कोण आहे हे पाहिलं जात नाही. कायद्यापुढे सर्व समान आहेत. सामाजिक दर्जा, धर्म, भाषा, जात, लिंग, पंथ, प्रदेश, समुदाय याचा विचार न करता कायद्यासमोर सर्व समान मानले जातात आणि तसा न्याय दिला जातो. अनुसूचित जाती आणि जमाती, विमुक्त जनजाती, इतर मागास वर्ग, धार्मिक, भाषिक आणि लैंगिक अल्पसंख्याक या गटांच्या विकासासाठी त्यांना विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत, की जे SC, NT, SBC, OBC आहेत अशा गटामध्ये, म्हणजे अनुसूचित जाती जमातीमध्ये किंवा विमुक्त जनजाती आहेत, मागासवर्गीय आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विशेष सवलती दिलेल्या आहेत. वासाहतिक शोषणाची जागा आता विकास प्रक्रिया आणि समतावादी विचारांनी घेतली, की इंग्रजी राजवटीत 150 वर्ष जे भारताचं शोषण झालं ते आता संपलेलं असून विकासाची प्रक्रिया आणि समतावादी विचार यांचं वारं वाहत आहे. कृती क्रमांक 5 दिलेली आहे तुम्हाला करण्यासाठी. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रिया, दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी शासनाने हाती घेतलेल्या विविध योजनांचा शोध घ्या. वर्गामध्ये माहिती द्या की या वेगवेगळ्या घटकांसाठी शासनाने विकासासाठी कोणकोणत्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्याची गुगलवर माहिती मिळवा. कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुमच्या वर्गामध्ये मित्रांशी चर्चा करा. भाषिक एकता. भाषिक एकता म्हणजे देशातील प्रादेशिक अथवा राष्ट्रीय अशा प्रत्येक भाषेला समान मान्य होय. उदाहरण पाहू आपण. आता महाराष्ट्राची जी मातृभाषा म्हणता येईल महाराष्ट्रामध्ये किंवा राजभाषा म्हणता येईल ती आहे मराठी. आणि जर देशाच्या संदर्भात राष्ट्रभाषा म्हटलं तर ती आहे हिंदी. या दोन्ही भाषांना समान मानलं जातं. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा जागतिक पातळीवर इंग्रजी आवश्यक आहे. ती इंग्रजी भाषा ती पण महत्त्वाची आहे. भारत सरकारने भाषिक विविधतेला मान्यता दिली आहे. प्रत्येक भाषेला महत्त्व आहे आणि भारतात भाषावार प्रांतरचना झालेली असल्यामुळे विविधतेला महत्त्व. काही भाषा आणि विलोपनाच्या मार्गावर असलेल्या बोली भाषांचे जतन करण्यासाठी शासनाने विशेष तरतुदी केल्या आहेत. काही भाषा विलोपनाच्या मार्गावर म्हणजे काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत बोलीभाषा, त्यांचं जतन होण्यासाठी सरकार प्रयत्न करत असतं. राज्य शिक्षण मंडळाच्या त्रिसूत्रीमुळे 3 सूत्र आहेत किंवा 3 कार्यक्रम आहेत. केंद्राशी जोडून राहण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषा, बाह्य जगाशी जोडून घेण्यासाठी इंग्रजी भाषा आणि राज्यांची संपर्क करण्यासाठी प्रादेशिक किंवा स्थानिक भाषा अशी ही त्रिसूत्री. 3 भाषेचं सूत्र आहे की केंद्र सेंट्रल गव्हर्नमेंटशी जोडून राहायचं तर हिंदी आणि इंग्रजी भाषा आवश्यक आहे. नंतर बाह्य जगाशी जोडून घ्यायचं जागतिक पातळीवर तर इंग्रजी भाषा आवश्यक आहे. ही झाली दुसरी. आणि राज्याचा संपर्क होण्यासाठी स्थानिक किंवा जी प्रादेशिक भाषा असेल ती भाषा, असं 3ही भाषांना महत्त्व आहे. अभिजात भाषा आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या भाषांचाही अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. जुन्या अभिजात म्हणजे जुन्या प्राचीन भाषा, अल्पसंख्याकांच्या भाषा यांचाही अभ्यासक्रमात समावेश आहे. विविध शैक्षणिक मंडळामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची, भाषा निवडण्याची मुभा आहे. तुम्ही पण बोर्ड पेपरला फॉर्म भरताना भाषा निवडलेली आहे. मीडियम म्हणतात त्याला. तुम्ही कोणती भाषा निवडली आहे उत्तरलेखनाची, शिक्षणाची, त्याचं उदाहरण आपण पाहूया आता. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, इंग्रजी यापैकी. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील कार्यक्रमाचे प्रसारण होते. TVवर आणि रेडिओवर होतात हे वेगवेगळ्या भाषेतील कार्यक्रम. हे कार्यक्रम करोडो लोकांपर्यंत पोहोचावेत हा त्यामागचा उद्देश असतो. देशातील बहुभाषिक लोकांमध्ये भाषिक एकतेची भावना निर्माण व्हावी यासाठीही पावले उचलण्यात आलेली आहेत. भाषिक एकतेची भावना. तथापि भाषा हे दुधारी शस्त्र, हे महत्त्वाचं. भाषेला दुधारी शस्त्र की अशी तलवार आहे, दोन्ही बाजूनी धार आहे. अनेकांसाठी हा अडथळा ठरू शकतो तर काहींसाठी जगाशी जोडणारा दुवा ठरू शकतो. जर अट्टहास केला एखाद्या भाषेबाबत तर अडचण ठरू शकते, पण उदार धोरण जर ठेवलं, अनेक भाषांना महत्त्व दिलं तर जगाशी जोडणारा हा एक दुवा आहे. भाषा हे दुधारी शस्त्र आहे. कोणत्याही भाषेचा अट्टहास नसावा, सर्व भाषांना समान महत्त्व असावं. तुम्हाला माहीत आहे का? पाहूया आता. भाषा त्रिसूत्री 3 सूत्र आहेत ती आपण पाहूया.
सन 1961मध्ये 61चा कालखंड मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत भाषा त्रिसूत्री तयार करण्यात आली. कोठारी आयोग किंवा कोठारी समिती नेमली होती शिक्षणाच्या अभ्यासासाठी 1964-66ला. या त्रिसूत्रीचे परीक्षण करून शिफारसी केले. त्यांनी 61मध्ये जी त्रिसूत्री केली होती त्याचा अभ्यास केला आणि शिफारसी केल्या. या योजनेनुसार शिफारस करण्यात आलेल्या 3 भाषा पुढील प्रमाणे. आणि मग कोणत्या भाषेचं शिफारस केली आहे पाहूया आपण. पहिली भाषा प्रादेशिक किंवा मातृभाषा. मग महाराष्ट्राची मराठी असेल, नंतर गुजरातची गुजराती असेल, पंजाबची पंजाबी असेल, ती मग प्रादेशिक झाली, राज्याची भाषा किंवा मातृभाषा झाली ती. नंतर दुसरी भाषा जी आहे ती इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा. इंग्रजी असेल किंवा हिंदी भाषिक राज्यात हिंदी. मग हिंदी किंवा इंग्रजी, हिंदी भाषिक नसलेली राज्य असतात तिथे इंग्रजी पण असू शकते किंवा तिथली भाषा. हा झाला दुसरी भाषा. आणि तिसरी भाषा जी आहे इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा. इंग्रजी असेल किंवा इतर भाषा असेल हिंदी भाषिक राज्यांच्यामध्ये. ही झाली तिसरी भाषा. या 3 त्रिसूत्री म्हणतात याला. हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा ही दुसरी भाषा म्हणून अभ्यासली जात नाही. पण हिंदी भाषिक राज्यांच्यामध्ये म्हणजे हिंदी भाषिक राज्यांच्यामध्ये की आधुनिक भारतीय भाषा दुसरी भाषा म्हणून अभ्यासली जात नाही. भारतातील बहुतांश राज्यांमध्ये त्रिसूत्री लागू करण्यात आलेली आहे. त्रिसूत्रीच्या अर्थपूर्ण अंमलबजावणी समोरील आव्हाने कायम आहेत. आता ही त्रिसूत्री अंमलबजावणी करायची तर अनेक अडचणी आहेत त्यामध्ये. त्रिसूत्री लागू केलेली आहेत अशी राज्ये कोणती आहेत ती शोधा. गुगलवर शोधा ही की त्रिसूत्री लागू केलेली राज्य कोणती आहेत ती कमेंट बॉक्समध्ये लिहा. आता नोंद पाहूया. आज तुम्ही मातृभाषाऐवजी गृहभाषा ही संज्ञा वापरू शकता. की मातृभाषा मराठी आहे तर गृहभाषाही मराठी, म्हणजे त्याच्याऐवजी गृहभाषा शब्द वापरू शकता. गृहभाषा ही संज्ञा विशेषतः वैवाहिक जोडीदार विविध भाषिक पार्श्वभूमीचे असतील तेव्हा वापरले जाते. म्हणजे 2 वेगवेगळ्या भाषिक लोकांनी विवाह केलेला असेल तेव्हा गृहभाषा ही संज्ञा वापरली जाते. उदाहरणार्थ एक पंजाबी असेल आणि एक महाराष्ट्रीय असेल त्यावेळेला गृहभाषा अशी दोघांची वेगवेगळी असू शकते. यानंतर पाहूया आपण सांस्कृतिक एकता. प्रथा आणि परंपरांमध्ये फरक असला तरी भारतीय संस्कृतीतील एकता साहित्य आणि विविध समुदायांच्या वैचारिक व्यष्टीकरणामध्ये दिसते. भारतामध्ये प्रथा परंपरा वेगळ्या आहेत, पण सांस्कृतिकदृष्ट्या साहित्यामध्ये आणि विविध समुदायांच्या वैचारिक विचारांच्यामध्ये हे एकता किंवा समानता दिसते. दिवाळी, ओणम, रक्षाबंधन, ईद, नववर्ष, ख्रिसमस यासारखे सण देशभर साजरे केले जातात. हे भारतातील सांस्कृतिक एकतेमुळे शक्य आहे. जाती धर्म महत्त्वाचा नाही तर सांस्कृतिक एकता महत्त्वाची. विविध संत, लेखक, कलाकार, मग ते कोणत्याही जाती धर्मातले असू देत, संत, लेखक, कलाकार, त्याची उदाहरणं पाहूया आपण. अरबिंदो, मदर टेरेसा, बाबा आमटे, रवींद्रनाथ टागोर, भीमसेन जोशी, आरा, निझिम इजाकील यांच्या आजीवन कार्यातून एकतेचा संदेश दिला. त्यांनी एकतेचा संदेश दिला आपल्या आयुष्यभर आपण केलेल्या कामामधून. जाती धर्म महत्त्वाचा नाही आहे इथे त्यांचा. याबरोबरच हेतू आणि भावनांच्या अस्मितेची जाणीव निर्माण केली. चांगला हेतू आणि उत्तम अशा प्रकारची भावनांची अस्मिता देखील त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केली. सांस्कृतिक एकतेच्या तत्वावर आधारित राष्ट्रगीत किंवा चित्रपटांचे सादरीकरण झालेले तुम्हाला आढळून येईल. सांस्कृतिक एकता यावर आधारित कला सादर केल्या जातात. या सादरीकरणामध्ये अभिजात संगीतकार असतील, गायक, लोक कलाकार, कारागीर, कलाकार, क्रीडापटू, नृत्य प्रकार, संरक्षण सेवा, परोपकारी कार्यकर्ते, सुधारक इत्यादीच्या कामातून किंवा सादरीकरणातून लक्षात येईल. अशा सादरीकरणातून देशाप्रती प्रेम, आस्था आणि अभिमानाची भावना निर्माण होते आणि यातूनच मग प्रेम आणि उत्तम अशा प्रकारची देशभावना, राष्ट्रप्रेम जागृत होतं, अभिमानाची भावना निर्माण होते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेला व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.
अभ्यासासाठी शुभेच्छा.